नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जाने वेगवेगळे नोटिफिकेशन तिच्या मोबाईलवरती येत आहेत. तेव्हा शौर्य विचारतो, ऊर्जा हे काय आहे, हे कसले नोटिफिकेशन आहेत, या सगळ्याचा काय अर्थ आहे? असं जेव्हा शौर्यने विचारलेलं असतं तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की शौर्य, एक लढाई तर कोर्टात जिंकले. म्हणजे मला वाटलंच नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी इतक्या अशा पद्धतीने करता येतील, पण आता घरातली लढाई जिंकणं बाकी आहे. कारण घरातलं वातावरण तू बघितलेलं आहे कशा पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळं आता मला ही घरातली लढाई जिंकायची आहे, असं ऊर्जा शौर्याला सांगत असते. तेव्हा शौर्य म्हणत असतो की ठीक आहे. म्हणजे ऊर्जाला भीती पण वाटत असते. ऊर्जा म्हणत असते की हे सगळं करता करता शौर्य, मला एक काळजी वाटते की आपलं नातं सफर तर होणार नाही येणार या सगळ्यामुळं. म्हणजे अगदी मनातली शंका तिने रास्तपणे बोलून दाखवलेली असते. परंतु शौर्य तिला आधार देतो की नाही ऊर्जा, असं काहीही होणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा शौर्य कोर्टात निघालेले असतात. अर्पिता तिथे येते. अर्पिता हर्षवर्धनला येऊन बोलू लागते की हर्षवर्धन अंकल, तुम्ही काही करा, विक्रांतला जेलमधून बाहेर काढा आणि त्याचबरोबर त्यानंतर माझं आणि शौर्याचं लग्न लावून द्या. म्हणजे ती वेडी झालेली आहे हे समोर स्पष्ट दिसत असतं. ऊर्जा जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा तिला खरं तर धक्काच बसलेला असतो की हे काय दृश्य आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे. म्हणजे असं कसं होऊ शकतं, ही मुलगी अशी कशी काय बोलू शकते, असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात सुरू असतात. तेव्हा मात्र इकडे ऊर्जाला आता स्पष्टपणे दिसत असतं की अर्पिता नक्कीच वेगळ्याच कोणत्या तरी झोनमधून जाते. त्यानंतर इकडे ऊर्जा शौर्याकडे पाहते. सगळेजण पाहत असतात आणि त्याच वेळी ऊर्जाला धक्का बसलेला आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे पत्रकार ऊर्जाला म्हणत असतात की मॅडम, एक प्रश्न, म्हणजे मला एक सांगा, आम्हाला सांगा की हे जे काय सगळं झालेलं आहे, म्हणजे कोर्टातल्या केसचे पडसाद तुमच्या घरातही उठलेले आहेत का? म्हणजे हे दिसतंय ते. तेव्हा ऊर्जा म्हणते, हे बघा, केसशी रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. घरातल्या कोणत्याच गोष्टीचा या केसशी संबंध नाही, कारण माझ्या घरातलं वातावरण हे वेगळं आहे. पण तुम्ही यामध्ये इंटरफेअर करू नये, कारण तुम्ही केसच्या बाबतीत मला जे विचारलं त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत. महत्वाची गोष्ट, जर तुम्ही सरबत, चहा पाणी काही करणार असाल तर बसा, मी तुम्हाला तुमच्या चहा पाणी आणि सरबताचं बघते, असं ऊर्जा सांगत असते. तेव्हा मात्र पत्रकार म्हणतात की नाही मॅडम, नाही, नको. आणि मग ऊर्जा म्हणते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, केसच्या बाबतीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत आणि माझ्या घरामध्ये कोणतंही काहीही वादळ आलेलं नाही आणि हे सगळं माझी मी बघू शकते, असं म्हणत ऊर्जाने घर सांभाळून घेतलेलं असतं. घरातली परिस्थिती सांभाळून घेतलेली असते. काहीही झालं तरीही आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, आपल्या घरामध्ये जो काही गोंधळ झालेला आहे, तो लोकांच्या पुढे नाही येऊ द्यायचा, हे ऊर्जावरती केलेले संस्कार आहेत. पण त्याच्या उलट दिव्या असते. दिव्या जर या जागी असेल तर दिव्या स्पष्टपणे सांगून गेले असते की सासरे बुवांनी हे केले कारण त्यांना राग आलेला होता, म्हणून त्यांनी हे सगळं उधळलेलं आहे, असं दिव्याने स्पष्टपणे सांगितलं असतं आणि सगळा गोंधळ घालून ठेवला असता. पण ऊर्जाने अगदी चालाखीने ही परिस्थिती हँडल केलेली असते आणि सगळ्या पत्रकारांना सांगितलेलं असतं की कसं आहे माहिती आहे का, कोर्टामधली गोष्ट वेगळी होती आणि घरची गोष्ट वेगळी आहे. घरात आमचं नातं वेगळं आहे, कोर्टामध्ये आम्ही अपोजिट पार्टीचे लॉयर होतो, असं इकडे ऊर्जाने सांगितल्यानंतर सगळे पत्रकार पाहत राहतात. त्यानंतर ऊर्जा त्यांना जायला सांगते. आजी सुद्धा पाहत असतात, विजय सुद्धा पाहत असते. आजींना कौतुक वाटतं की एवढं सगळं झालेलं आहे तरी सुद्धा ऊर्जाने परिस्थिती हँडल केलेली आहे, कारण कोणाला यातलं काहीही कळू दिलेलं नाही. आता विजया ऊर्जाकडे आणि त्याचबरोबर शौर्याकडे पाहत असते. म्हणजे तिला तर कारणच नाहीये काही चिडायचं, रागवायचं. उलट तिने विजयची इकडे तिने हर्षवर्धनची समजूत घातली पाहिजे, पण तसं होत नाहीये. ती मात्र आणखी वादळ पेटवून देत असते. तिला त्याच गोष्टीमध्ये आनंद मिळत असतो. इकडे आता विजया निघून जाते तेव्हा शौर्य आणि ऊर्जा त्याचबरोबर दिव्या सगळेजण तिथं असतात. तेव्हा आजी म्हणतात की चला फ्रेश होऊन घ्या तुम्ही, ऊर्जाचा चेंज करून घे जातो आणि आदित्य, शौर्य, तुम्ही दोघंही फ्रेश व्हा, असं म्हणत आजींनी ऊर्जाला चेंज करायला सांगितलेलं असतं, फ्रेश व्हायला सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर शौर्य आदित्यला सुद्धा सांगितलेलं आहे, कारण आजी घरातली परिस्थिती अगदी व्यवस्थित अशा हँडल करत असतात. त्यानंतर इकडे आता दिव्याचं तोंड सुरू होतं. दिव्या म्हणते की कसं माहितीये का, मला गॅरंटीच होती ग, सासरे बुवास ही केस जिंकणार, म्हणून मी एवढी छान तयारी केलेली होती, एवढं सगळं केलेलं होतं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते केस हरले आणि घरी येऊन त्यांनी खूप मोठा गोंधळ घातला आणि त्याच्यामध्ये हे सगळं त्यांनी विस्कटून टाकलेलं आहे.
आता हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू केस जिंकलीस म्हणून या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे हे आवरून घे आणि रात्रीच्या स्वयंपाकाचं पण बघ. म्हणजे या दिव्याला जराही लाज वाटत नाहीये. ही दिवसभर कोर्टात दमून आलेली आहे. दिव्या घरीच असते, पण तिला जराही वाटलेलं नाही की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतोय किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत, जराही लक्षात आलेलं नाही. त्याचबरोबर ऊर्जा ते सगळं पाहत असते. तिच्या लक्षात आलेलं असतं की घरातलं वातावरण काय झालंय. तिला अंदाजही असतो. मग ऊर्जा फ्रेश होते आणि देवीकडे दिवा लावते आणि म्हणते की आई अंबाबाई, मला माहिती आहे आज मी एक केस जिंकलेली आहे. खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे. पण माझ्या घरातलं वातावरण जे आहे त्या सगळ्यांना या सगळ्यातून बाहेर पडायला, त्यांची समजूत घालायला मला शक्ती दे. खरंच तुझा आशीर्वाद या घरावरती राहू दे, असं म्हणत ती देवाकडे मागणं मागत असते, प्रार्थना करत असते, कारण या घरातल्यांच्या सुखासाठी. आता आदित्य फ्रेश होत असतो आणि तो पाहतो तर दिव्याची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. मोबाईल हातात घेऊन तिने वेगवेगळ्या ऑफर चालू आहेत त्या संदर्भात चौकशी करत असते, पाहत असते. कारण तिला फक्त एकच माहिती आहे, पैसा उधळायचा, शॉपिंग करायची, मस्त राहायचं, खायचं प्यायचं, एवढ्याच गोष्टी तिनं करत असते. आणि आत्ताही तिनं त्याच गोष्टी करायला प्राधान्य दिलेलं असतं. कारण तिचं असं म्हणणं आहे की मला काही देणं घेणं नाही आहे, या सगळ्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही, असं तिने स्पष्ट केलेलं आहे. आणि आता मात्र तिने म्हणत असते की आदित्य चल ना रे, शॉपिंगला जायचं आहे आपल्याला, तुला माहिती आहे ना, चल बरं लवकर आवर, असं म्हणत आदित्यच्या मागे लागलेली असते. तेव्हा आदित्य म्हणतो तुला कळतं का गं घरात काय परिस्थिती आहे, काय चाललंय, या कुठल्याच गोष्टीची जाणीव कशी काही नाही गं तुला. म्हणजे एवढं सगळं घरात झालेलं आहे आणि त्यापेक्षाही ती म्हणते की माझा काय संबंध आहे त्याच्याशी, तुमच्या घरात रोजच वाद होत असतात, रोजच या गोष्टी घडत असतात, तर मी कशाला विचार करू, असं दिव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. दिव्या म्हणते की या घरामध्ये फक्त भांडणंच होतात, दुसरं काय होतं का सांग, असं म्हणत दिव्या आरोप करायला तयार झालेली असते. इकडे आदित्य मात्र तिला म्हणत असतो की जरा ऐकून घे तू मला काय म्हणायचं आहे ते, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत ना तुझ्या, त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. तुला असं वाटत असेल की तू जे करते तेच योग्य आहे, पण तसं नाही आहे. तुला जरा तरी जाणीव असली पाहिजे. एकतर आत्ता घरामध्ये ऊर्जा एकटी सगळं जेवणाचं बघते, घरातलं सगळं बघते. तुझी धाकटी बहीण आहे ना, बाकी आमचं सगळ्यांचं जाऊ दे, पण तिच्या बाबतीत तर जरा विचार करायचा, तिच्या बाबतीत तरी जरा तिला मदत करायचा विचार करायचा, असं म्हणत इकडे आदित्य तिला ओरडत असतो. ती म्हणते नाही, आजच मी मॅनिक्युअर केलेला आहे, हेअर स्पा केलेला आहे, त्याचबरोबर जेल नेल पॉलिश लावलेला आहे, त्याच्यामुळं मी कोणताही विचार करणार नाही, मला काही देणं घेणं नाही आहे, असं स्पष्टपणे तिनं सांगितलेलं असतं. आणि आता मात्र ऊर्जा दिव्या कशी आहे हे आदित्यला माहिती आहे, पण तरीही समजूत घालण्याचा तो प्रयत्न करत होता, पण तिला मात्र काही ऐकूनच घ्यायचं नाही. इकडे ऊर्जा किचनमध्ये असते, काम करत असते. तेवढ्यात आजी तिथे येतात आणि आजी म्हणतात झालं का गं. तेव्हा ऊर्जा म्हणते हो आजी झालं झालं, हो तर चालेल मी आणते, 5च मिनिटात आणते, बाहेर थांबा, असं म्हणत आता ऊर्जाने आजींना जेवायला बसायला सांगितलेलं असतं. तेव्हा आजी म्हणतात की अगं ऊर्जा हे घे, आज एवढी केस जिंकली, तुला मी आईकडे जा म्हणलं होतं, तू आईकडे का गेली नाहीस. ऊर्जा म्हणते की हो मलाही वाटलं आईकडे जावं, तिला घट्ट मिठी मारावी, आपण जिंकलो ही गोष्ट सांगावी, पण मी थांबले कारण माझं मन मला सांगत होतं की घरातली परिस्थिती हँडल करणं गरजेचं आहे, असं ऊर्जा बोलत असते. तेव्हा मात्र आजी म्हणतात की बरोबर आहे, थांब तोंड गोड करते, कारण गोडाचं काहीच तू केलेलं नाही आहे ना घरात. आज तू एवढी केस जिंकलेली आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तरीही तू कोणतीच गोष्ट गोडाची केलेली नाही, असं म्हणत आजी तिची समजूत घालत असतात आणि तिथंच असलेल्या डब्यातील खडीसाखर काढतात आणि तिच्या हातावरती देतात. ऊर्जा म्हणते आजी खडीसाखर. तेव्हा मात्र ऊर्जाला आजी म्हणतात की हो खडीसाखर, हे घे तोंड गोड कर, असं म्हणत आजींनी ऊर्जाला खडीसाखर दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, आणि ऊर्जाला घट्ट मिठी मारलेली आहे. त्याचबरोबर आजी हे सगळं जे काही करत असतात ते ऊर्जासाठी, शौर्यासाठी करत असतात आणि आत्तासुद्धा त्याच पद्धतीने त्या तिची काळजी घेत आहेत. आजी म्हणतात की चालेल चल जेवणाचं घे आणि सगळेजण आता येत आहेत का बघते मी, असं म्हणत आजी बाहेर जेवणासाठी गेलेलं असतात. ऊर्जा खुश झालेली असते, आजींनी तिचं कोडकौतुक केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर हे सगळं जे काही घडत असतं त्या गोष्टींचे परिणाम काय होणार असतात हे ऊर्जाला सुद्धा माहिती आहे आणि ऊर्जा या सगळ्या गोष्टींकडे पाहत असते. आजी खूप गोड बोलत असतात, आजी तिचं कौतुक करत असतात, आजी तिच्याकडे पाहत असतात. आजींना माहिती आहे की ऊर्जा
कशी आहे. त्याचबरोबर ऊर्जाच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी अजिंच्या लक्षात आहेत. आणि ऊर्जा मात्र आता सगळ्यांना जेवणासाठी घेऊन येते. सगळेजण यायची वाट बघत असते. आजीसाहेब स्वतः आलेले असतात. आणि त्याचबरोबर आता मात्र इकडे दिव्या म्हणत असते की बाद झालं. कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि मग जेवायला आता आदित्य त्याचबरोबर दिव्या सगळेजण आलेले असतात. आणि अचानक आजी म्हणतात की हर्षवर्धन आणि विजय आलेले नाही आहेत, दिव्याचा त्यांना बोलवून घेऊन ये. तेव्हा मात्र दिव्या म्हणते मी जाऊ, मी नाही जाणार, असं दिव्याचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळेस दिव्या हे बोलते तेव्हा मात्र इकडे आजींना त्याचबरोबर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. पण विजया तिथे येते आणि हर्षवर्धनबद्दल आजी स्वतः तिला विचारतात. तेव्हा विजया म्हणते की नाही, ते आज येणार नाही आहेत जेवायला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्यांची जेवणाची इच्छा नाही आहे. हे ऐकल्यानंतर आजी म्हणत असतात म्हणजे येणार नाही आहे म्हणजे काय, तू त्याची समजूत घातली पाहिजे होती ना, तू समजूत घातलेली नाही आहे का त्याची, असं म्हणत आजी ओरडायला सुरुवात करत असतात. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता तिकडे सगळेजण जेवायला आलेले असतात आणि जेवण न करता निघून जातात. आणि मग ऊर्जा विचारते हे सगळं काय आहे. तेव्हा आदित्य त्याचबरोबर दिव्या हे दोघं तर जेवायला आलेले होते, ते का निघून गेले. तेव्हा शौर्य सांगतो की या घरामध्ये डॅड जेवले नाही तर दुसरं कोणीही जेवत नाही. आता ऊर्जाला धक्का बसतो, हे सगळं काय आहे. म्हणजे हर्षवर्धन जेवलेला नाही तर घरातले सगळेजण उपाशी राहणार आहेत. आता विजया हर्षवर्धनला समजवत असते. तिचं असं म्हणणं असतं की लवकरात लवकर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सोडवाव्या लागणार आहेत आणि पाहावं लागणार आहे की काय करायचं आहे. त्याचबरोबर शौर्य आता जेवणाचं ताट घेतो आणि वरती हर्षवर्धनच्या रूममध्ये येतो आणि मागे लागतो की डॅड जेवण करून घ्या, डॅड जेवण करून घ्या, असं म्हणत तो डॅडची समजूत घालत असतो, त्यांना तिथे बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा रूममध्ये येते आणि पाहते तर काय, दिव्याची एक वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. आईने दिलेले लाडू चिवड्याचे डबे जे आहेत ते दिव्याने घेतलेले असतात आणि त्यातला लाडू चिवडा खात बसलेले असते. ऊर्जा म्हणते अगं हे डबे तर किचनमध्ये होते, मी किचनमध्ये ठेवले होते, इथं कुठून आले. तेव्हा ती म्हणते की मीच आणलेत. कसं आहे माहिती आहे का, तू तर डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवलं असतं तर अवघड झालं असतं ना, म्हणून मी स्वतःच घेऊन आलेली आहे, असं सांगितलेलं असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते अगं पण तुला कळतंय का, आईने हे सगळ्यांसाठी दिलेलं होतं आणि तू हे सगळं काय करतेस. तेव्हा ती म्हणते की मला माहिती आहे या घरामध्ये त्या पदार्थांना कोणी हातही लावणार नाही, असं आता दिव्या सांगते. ऊर्जा म्हणते अगं पण हे योग्य नाही आहे, तू प्लेटमध्ये घेऊन यायचं होतंस ना. तेव्हा ती म्हणते तू ज्या दिवशी घेऊन आले ना त्याच दिवशी मी डबे आणून आपल्या रूममध्ये ठेवलेत, फक्त कोणाला सांगायचं नाही आहे की आपल्या रूममध्ये खाऊ आहे, असं ऊर्जाला आता दिव्याने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र ऊर्जा दिव्याकडे पाहते आणि म्हणते हे जे काही तुझं चाललंय ना ते योग्य नाही आहे, ते चुकीच्या पद्धतीने तू करते, चुकीच्या पद्धतीने वागते, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत, असं सुरू झालेलं असतं. आणि आता मात्र इकडे सगळेजण तिथं असतात आणि दिव्या ऐकायला तयार नसते. ऊर्जा तिला समजवत असते, ओरडून सांगत असते, पण तिला काहीही फरक पडत नाही. इकडे शौर्य आता हर्षवर्धनच्या मागे लागलेला असतो. डॅड चला, डॅड तुम्ही खाऊन घ्या, असं म्हणत शौर्य बोलत आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन स्पष्टपणे सांगतो की नाही, मला नाही खायचं, असं हर्षवर्धनचं स्पष्टच म्हणणं असतं. काहीही झालं तरीही हर्षवर्धन जेवायला तयार नसतो. तेव्हा विजया म्हणत असते की तुला कळत नाही आहे का शौर्य, एकदा सांगितलेलं त्यांना नाही जेवायचं आणि त्यांनी एखादी गोष्ट ठरवली नाही म्हणजे नाही, हे साधं सोपं आहे, हे तुझ्या लक्षात आलेलं नाही आहे का, तर तुला माहीत नाही आहे, जा तू. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की त्या मुलीने बनवलेलं मला काहीही नको आहे. तेव्हा शौर्य म्हणत असतो की ती तुमची कोर्टात अपोजिट लॉयर होती, घरी तुमची सून आहे, हे जेवण तुमच्या सुनेने बनवलेलं आहे आणि ते जेवण मी इथं आणलेलं आहे. असं ऐकल्यानंतर मात्र आता शौर्य पाहतच राहतो. आता शौर्यला विजया म्हणते की तुला कळत नाही का, एकदा सांगितलेलं जा म्हणून, पुन्हा काही ते थांबलेलं आहेस, असं त्याला ओरडून बोलत असते. त्याचवेळी इकडे ऊर्जा विचार करू लागते की काय करायचं, घरातली परिस्थिती कशी सांभाळायची, घरात कोणीच अन्नाचा घासही खाल्लेला नाही. आणि इकडे दिव्याने तर ऊर्जाला अगदी ब्लेम करून रिकामी झालेली आहे. तू आल्यापासून आमच्या घरातलं वातावरण असं होतं, आधी आमच्या घरामध्ये चांगलं वातावरण होतं, असं म्हणत दिव्या ऊर्जाला बोललेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जाने अलार्म सेट केलेला असतो, नोटिफिकेशन येत असतात. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की हे कसले नोटिफिकेशन आहेत. तेव्हा ऊर्जा म्हणते की कोर्टातली केस तर मी जिंकली, पण घरची परिस्थिती जिंकायची आहे, ही लढाई जिंकायची आहे. पण या सगळ्यामध्ये
आपल्या दोघांचं नातं सफर तर होणार नाहीये ना, अशी भीती ऊर्जाच्या मनात असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं अर्पिता घरी आलेली असते आणि अर्पिता म्हणत असते की हर्षवर्धन अंकल, लवकरात लवकर तुम्ही विक्रांतला सोडवा ना, आणि त्याचबरोबर माझं आणि शौर्याचं लग्न लावा ना, असं ती बोलत असते. तेव्हा शौर्याची बायको तिथं आहे, पण ह्या गोष्टीची तिला जरा पण जाणीव नसते आणि तिने मात्र स्पष्टपणे बोलून रिकामी झालेली असते. आणि इकडे आजी त्याचबरोबर ऊर्जा सगळेजण पाहत असतात. त्याचबरोबर हर्षवर्धन आणि विजयाला सुद्धा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.